Hello dear students. Today I will explain all the exercise from chapter number 3 current electricity. Question number first. बाजूच्या आकृतीत बघून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न आहे by which method are the appliances connected? Answer parallel combination. त्यानंतर potential difference across individual appliances must be same. Then C question. Will the current passing through each appliance be the same? Justify your answer. No, because we know the Ohm's law. I is equal to V upon R. Voltage is same but resistance will be different. Then D question. Why are the domestic appliances connected in this way? जर एक अप्लायन्स खराब झालं तर दुसरं अप्लायन्स सुरू राहावं यासाठी पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये डोमेस्टिक अप्लायन्सेस कनेक्ट करतात. क्वेश्चन नंबर ई. इफ द टीव्ही स्टॉप्स वर्किंग विल द अदर अप्लायन्सेस ऑल्सो स्टॉप वर्किंग? एक्सप्लेन युअर आन्सर. येस, जर टीव्ही बंद पडला तर बाकीचे अप्लायन्सेस बंद पडतील का? नाही, कारण आपण ते पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडलेले आहेत. देन क्वेश्चन नंबर 2. बाजूची फिगर पाहून तुम्हाला सिम्बॉल ऑफ कंपोनंट्स योग्य ठिकाणी जोडायचे आहेत. यू कॅन सी zigzag lines means resistor, one small one big line means cell, A ammeter, V voltmeter, bracket dot plug key and variable resistance. आकृतीत योग्य प्रकारे ते जोडून दाखवलेले आहे. Voltmeter is connected parallel to the circuit and ammeter is connected series in circuit. You can draw that figure. Then question number 3. Umesh has two bulbs having resistances 15 watt and 30 watt. He want to connect them in a circuit but he connects them one at a time. The filament gets burnt. Answer the following. Which method should he use to connect the bulbs? Yes, parallel combination. Then next, what are the characteristics of this way of connecting the bulbs depending on the answer A above? जर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये ते कनेक्शन असेल तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन लिहावं लागेल. यू कॅन सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. ह्या पाचही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. देन सी क्वेश्चन. What will be the effective resistance in the above circuit? पॅरलल कॉम्बिनेशनचं फॉर्म्युला वापरून आपल्याला आन्सर काढता येते and answer will be Rp is equal to 10 ohm. Effective resistance is 10 ohm. Then question number 4. बाजूला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबल मध्ये पाहून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. फाइंड द ॲव्हरेज रेजिस्टन्स. ॲव्हरेज रेजिस्टन्स काढायचं आहे. व्होल्टेज आणि करंट दिलेला आहे. फर्स्ट R1 कॅल्क्युलेशन केल्यावर तिन्ही रेजिस्टन्सेस सारखे निघाले 0.44 ओहम. त्यानंतर क्वेश्चन बी विचारलेला आहे. व्हॉट विल बी द नेचर ऑफ द ग्राफ बिटवीन द करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स? डू नॉट ड्रॉ अ ग्राफ. ग्राफ काढायचा नाही. जर ॲव्हरेज रेजिस्टन्स सेम आलेला आहे देन ग्राफ विल बी अ स्ट्रेट लाईन. देन क्वेश्चन नंबर सी. Which law will the graph prove? Explain the law. The graph will prove Ohm's law. Ohm's law लिहायचा आहे. Then match the pairs. Column A and B given free electrons, weakly attached, current V upon R, resistivity VA upon Li, resistances in series increase the resistance in the सर्किट. ह्या जोड्या व्यवस्थित करून घ्या. देन क्वेश्चन नंबर 6. द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ लेंथ स्मॉल x इज स्मॉल r. इफ इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज स्मॉल a, व्हॉट इज इट्स रेजिस्टिव्हिटी? व्हॉट इज इट्स युनिट? गिव्हन क्वांटिटीज लिहून घ्यायच्या. देन रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला लिहून त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूज टाकायच्या अँड देन वी विल गेट द आन्सर. रेजिस्टिव्हिटी रो, जे पी सारखं चिन्ह तुम्हाला दिसते त्याला RHO रो असं म्हणतात.
is equal to RA upon X and unit of resistivity we already learned ohm meter. Then question number 7, एक फिगर काढलेली आहे, त्या फिगरवरती प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. क्वेश्चन नंबर ए आहे, बोथ S1 and S2 आर क्लोज्ड. S1 आणि S2 जर बंद केल्या तर काय होईल? देन करंट विल फ्लो थ्रू द ब्रँच FG and branch HI will not conduct any current. Then both S1 and S2 are open. Then in this case, current will flow through resistances R1, R3 and R4, not through R2. S1 is closed but S2 is open. Then in this case, current will flow through resistances R1, R2, R3 and R4. Then we have to solve question number 8. Current I flows through X1, X2, X3. Answer is series combination. B, X is larger than X1, X2, X3. Also series combination. C, X is smaller than X1, X2, X3. It is parallel combination. सूत्रावरून तुम्हाला अंदाज येईल. The potential difference across X1, X2, X3 is same. Parallel combination हे पहिल्यांदाच आपण बघितलं. Characteristics of parallel combination की पोटेन्शियल डिफरन्स सगळ्यांचा सेम असतो. देन क्वेश्चन नंबर ई, X इज इक्वल टू X1, X2, X3. बाय मिस्टेक तिथं पॅरलल कॉम्बिनेशन असं लिहिलेलं आहे, बट इट इज नॉट पॅरलल कॉम्बिनेशन, इट इज सिरीज कॉम्बिनेशन. अँड लास्ट इज पॅरलल कॉम्बिनेशन. देन वी हॅव टू सॉल्व सम प्रॉब्लेम्स विच ऑलरेडी वी सॉल्व. तुम्ही दिलेली मेथड यूज करू शकता किंवा या पद्धतीनेही सोडवू शकता. रायटिंग नोट्समध्ये मी तुम्हाला याचे आन्सर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. यू कॅन सी द सेकंड मेथड. या मेथडनेही तुम्ही सॉल्व करू शकता. देन क्वेश्चन नंबर बी, हे पण आपण रायटिंग नोट्समध्ये कंप्लीट केलेलं आहे. यू कॅन सी दॅट नोट्स, इट इज इझी. देन final answer is R1 and R2 are 40 ohm. Then last question, if the charge of 420 coulomb flows through a conducting wire in 5 minutes, what is the value of the current? Answer is, first आपण दिलेल्या क्वांटिटीज लिहून घेतो. Q, चार्ज 420 कुलोम, टाइम T 5 मिनिट, 5 मिनिटाचे सेकंद केलेले आहे, ज्याला मल्टिप्लाइड बाय 60 सेकंड मीन्स 300 सेकंड. We know the formula of current, I is equal to Q upon T. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या तर आन्सर येतं 1.4 एम्पियर. I explain all the exercise. Hopefully you will write down in your notebook आणि अभ्यास करा. या भागावर आपण लवकरच टेस्ट घेऊ. थँक यू.